लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अगदी खोलामध्ये टाकलाय, समोरच्या दिशेने स्केअर करत असताना पहिला बॉल फेस करत असता, पडल्यानंतर अगदी बरोबर आतमध्ये आला होता. त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बाटची अगदी टॉपिस लागली आणि बॉल सरळ थर्डमॅनला निघाला. पकडले कॅच. पहिली विकेट आली आहे कडाव टीमची. निवृत्तीला इथून बाद केलं. काय दमदार परफॉर्मन्स राहिला आज गोलंदाज आपण पाहताय हितेशचा. बादने टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. ऍज अ गोलंदाज त्याने मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. तोच हितेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. V1चं पहिलं षटक हाताळत असताना लेफ्ट हँड राऊंड विकेटनं तो अँगल क्रिएट करत असताना जबरदस्त गोलंदाजी करतोय. एवढा वेळ घेऊ नका कडाव टीम. आपण नवीन फलंदाज जे आधीच सिलेक्ट करून ठेवा. पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय सिंगल आली होती आणि दुसरा बॉल वरती आपण पाहताय ती विकेट आली आहे. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करत असताना. अगदी आपण पाहताय बारने टीमची निवृत्तीला त्यांना परत पाठवलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रोहिदास, जो तिसऱ्या क्रमांकावरती एनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता जबाबदारी इथून वाढली आहे खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती देखील. हो, यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलाय, खोदून काढला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉंगॉन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला जगदीश पाहायला मिळतात. फेकी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ऍडजस्ट केले एसटी रक्षक त्या ठिकाणी हनुमान आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर स्वतःला अगदी स्ट्रेच केलं आणि तो बॉल मात्र त्यांनी गॅदर केला. अन्यथा मात्र बॉल न जर का टप्पा घेतला असता तर कदाचित 1-2 एक्स्ट्राच्या धावा पाहायला मिळाल्या असत्या. धावफलक 2. 3 बॉलचा खेळ समाप्त. हो, कमालीचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अगदी आपण पाहताय खाली देखील राहिलाय. समरण डिलिव्हरी पाहायला मिळतीये. बरोबर जमिनीला समांतर असा चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. त्यांच्या दिशेनं आणखीन एक डॉट बॉल. हितेश कमालीची गोलंदाजी करतोय पहिल्या ओव्हरमध्ये V1च्या षटकामध्ये. हो, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अगदी आपण पाहताय मोठा चेस फिल्डर साठी अरुण त्या ठिकाणी पोहोचलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबांना आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 4 धाबा धावफलकावरती. अरुण यांचं कौतुक करायला हवं. डीप मिड विकेट मध्ये फिल्डिंग करतात आणि तिथून जर पाहायला गेलं तर अगदी डीप लॉंग लेग पर्यंत ते धावत गेले. तो प्रवास त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला. बॉलला स्टॉप केलं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी बीट झाल्यानंतर बॉल अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये निघाला होता. तिथून मात्र आउटफील्ड मध्ये बॉल थोडस वळण घेतलं. 2 धावा आल्या. 4 धावा धाव फलकावरती. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला अरुण पाहायला मिळतात. जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव आली आहे. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज हितेशनं त्या फक्त 5 आणि विकेट देखील मिळवली आहे. एक इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाली. ती बारने टीम कडनं पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं अचूकता त्याची पाहायला मिळाली. अचूक टप्पा पाहायला मिळाला. त्याची व्हेरिएशन पाहायला मिळाली. त्याचा वेग पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी खऱ्या अर्थानं संभ्रमात पाडणारे बॉल्स आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाले. प्रत्येक बॉलचा टप्पा वेगळा होता. प्रत्येक बॉलची व्हेरिएशन वेगळी होती. प्रत्येक बॉल एक वेगळ्या पेसनं पेस व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. इतकी चांगली गोलंदाजी मिश्रणामध्ये एक पूर्ण गोलंदाज बारने टीमचा पाहायला मिळतोय. इथून आपण पाहताय जगदीश पहिलाच बॉल फसवा पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा कमी गतीनं अगदी बाहेर निघाला. लेग कटरचा वापर. पहिला डॉट बॉल आलाय. फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहताय जे रोहिदास सॅकिंग इन वरती डॉट बॉल आलाय. इथे अगदी आपण पाहताय फटका तर चांगला केलाय. फिल्डर आहेत परंतु त्यांच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हवेच्या सेंग मात्र बॉल अगदी पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्या.
हो, इथे मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत, तोपर्यंत बॉल निघून चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानंतर अगदी आपण पाहता तो चौकार देखील पाहायला मिळाला. पंधरा धावा धावफलकावरती. एक चौकार एक षटकार आला आणि या पूर्णपणे मॅच रिझल्ट बदलवतोय. हो, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय, वास स्पीडाला सलामी देत सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका षटकार. 21 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जगदीश वरती आक्रमण चढवलंय फलंदाज आपण पाहता. आकाशच्या बाटमधून हे मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. हो, यावेळी अगदी आपण पाहताय ब्लॉक होल मध्ये टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. एक धाबीतून आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या 3 बॉल वरती ते मोठे 3 फटके आले. त्याच्यानंतर मात्र तो अचूक टप्पा इथून आपल्याला पाहायला मिळाला. 22 धावा धावफलकावरती. एक शेवटचा बॉल बाकी आहे. आकाशनं मात्र आपली विकेट अगदी एका बाजूने ती विकेट मात्र हातामध्ये ठेवली आहे. हो, चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक या ठिकाणी 2 समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 22. अवघ्या 5 धावा दिल्या होत्या गोलंदाज हितेशनं एक विकेट मिळवून. परंतु या ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी मागडी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज जगदीश ज्यानं 17 धावा तब्बल या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. दोन ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय 22. अजूनही एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि सेकंड गेंदवरती पुन्हा एकदा आपण पाहताय फलंदाज आकाश ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याच्या पाठमधून या धावा आल्यात तोच ऑन स्ट्राईक आहे. हो, चांगला बॉल, परंतु पंच सांगतात इट इज वाईट. एक्स्ट्राची धाव. 23 धावा धाव फलक्यावरती. हो, इथून फटका गॅप मध्ये चालला. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये चांगली फेकी. आणि इथून आपण पाहायला गेलं तर फक्त सिंगल जेव्हा पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 24 धावा धावफलकावरती आहेत. बरोबर फिल्डिंग मात्र सेट करण्यात आली आणि आउटसाइड दी ऑफ स्टंप. हो, फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता अरुण आहेत. त्यांनी पकडले एक कॅच आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील ते म्हणजे रोहिदास. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहताय आकाश आले. त्याच्यानंतर मात्र ही विकेट्स आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट्स आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रवी.
या बेली खोलामध्ये टाकलाय, ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर एकच धाव घेतील. सेकंड साठी प्रयत्न देखील होणार नाहीये, कारण की आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय आकाश आला. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय 25 आहेत. 25 धावा धावफलक्यावरती आहेत. हो फटका आकाशचा, लॉंग ऑनला सीमा पार, दर्जेदार फटकेबाजी, मिळतील धावा 6. षटकार 31 धावा धावफलक्यावरती आलात. 31 धावा धावफलक्यावरती आपण पाहताय. आकाशाला स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बाट मधून हा षटकार. हो फटका आणखीन एक दर्जेदार आहे, बॉल सरळ निघून जाईल कबर मधून सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये. कव्हरला षटकार आकाशच्या बाट मधून पाहायला मिळतोय. काय दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत मैदानावरती थांबलोय आणि अगदी जबाबदारीनं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाले तेव्हा तेव्हा मोठे फटके मोठे स्ट्रोक त्याच्या बाट मधून आलेत. एकंदरीत टीमची धावसंख्या ती 37 वरती जाऊन पोहोचली आहे. असं वाटलं होतं कुठेतरी 20-25 पर्यंत थांबेल कडाव संघ, परंतु आकाशनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे. हो पुन्हा एकदा मिड ऑफला बीट केल्या, लॉंग ऑफ मध्ये गॅप मोठी आहे, बॉल सरळ जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच देत असताना शेवटच्या बॉलवरती ठोकलाय चौकार. चौकार आला. धावा धाव फलक्यावरती 41 टार्गेट आहे. ते आता मात्र 18 बॉल आणि 42 या धावसंख्येचं. 18 बॉल मध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. कोणता संघ दोस्ती चषक 2026 चा एका ट्रॉफीचा मानदार हकदार होईल आणि कोणता संघ टॉप 4 मध्ये आपलं स्थान या ठिकाणी निश्चित करेल, ते येणाऱ्या 18 बॉल मध्ये आपल्याला इथून पाहायला मिळेल. शेवटचे निर्णायक 18 बॉल मध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता. 13 बॉल मध्ये 38 धावा बनवल्यात त्या एकट्या आकाशनं. जबरदस्त इनिंग आपण पाहताय. एकंदरीत टीमची धावसंख्या 41 आणि त्यातले 38 धावा या फक्त एकट्या आकाशचा आपल्याला इथून पाहायला मिळाल्या. चला मार्चला सुरुवात होतीये. 42च्या पाठलागाला सुरुवात झाली आहे.
पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय, बॉल डीप मध्ये चाललाय, एक कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल नकार दिला, सॅकिंग एंड वरती फेकी झाली आहे. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. थेंबे थेंबे तले साचे ही परिस्थिती जरी झाली तरी देखील या मॅच पर्यंत पोहोचू शकतो, कारण की जिथे आपण पाहता पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या, एक विकेट देखील आली होती, तिथे मात्र शेवटच्या 2 ओव्हर मध्ये बॅटिंग दमदार केली होती आकाशनं. गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी मार्क वरती पहिल्या बॉल वरती सिंगल आले, सॅकिंग एंड वरती हितेश 42चा पाठलाग 18 बॉल मध्ये करायचा. हो यावेळी ऑन साइडला मिड ऑन मध्ये फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित बॉल हातामध्ये दिला असता तरी देखील विकेट मिळाली असती, परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल धाव आली आहे, सिंगल ना आपण पाहताय 2 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळतील. 42 धाव संख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला, थ्रो. आता इथून जर का अडलल्यास हो फटका लॉंगॉनला सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार जगदीशच्या बॅट मधून आपण पाहता. पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय ज्याला सन्मानच दिला होता, परंतु जसा सेकंड बॉल वरती स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि तो समाचार घेत असताना सोमनाथच्या विरोधामध्ये आपण पाहताय तो षटकार. धावसंख्या धाव फलक्यावरती आपण पाहताय 8. 42चा पाठलाग. हो यावेळी फटका सीमारेषेच्या पलीकडे, चौकारच इथून पाहायला मिळतोय. चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती मात्र 12 वरती. 12 धावा धाव फलक्यावरती इथून आपण पाहता. हो दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. ओ युटी
शेवटचा बॉल देखील आपण पाहता इथून डॉट बॉल झाला. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 धावा धाव फलक्यावरती आल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये आता इथून धावा बनवायच्या आहेत. बारा बॉल आणि 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही प्रति षटक 15ची ती सरासरी इथून राखायची आहे ती बारणे टीमला. नामदेवजी मार्के या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दोस्ती चषक 2026 या स्पर्धेमध्ये एक लेजंड क्रिकेटर मार्केवाडी टीमचे नेहमीच टीमला लीड करत असतात, ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. 12 बॉल मध्ये अजूनही जर पाहायला गेलं तर 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 12 धावा धाव फलकावरती आल्यात. 12 मध्ये 30 बनवायचं आहेत. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्क वरती. आकाशनं बनवल्या होत्या 38 धावा. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल त्याचा 38 धावा धाव फलक्यावरती येत, तोच आता गोलंदाजी मार्क वरती. हो, आकाशचा पहिला बॉल लॉंग ऑफला, बॉल सीमा पार, हितेशचा वार, मिळतील धावा 6. षटकार. 6 धावा आला. 6 धावेनं धाव फलक अगदी आपण पाहताय फ्लाय होत आहे, धाव फलक जाऊन पोहोचते 18 धावा. 18 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहताय 11. 24 धाव संख्येची अजूनही गरज आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्या. प्रति षटक 15 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्यात. सॅकिंग वरती हितेश. आकाशच्या विरोधामध्ये पहिला षटकार. ऑन साईडला फटका, मिड विकेटला, सीमा पार, बॅक टू बॅक वार, दुसरा षटकार. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आलेत हितेशच्या बॅट मधून. आज खऱ्या अर्थाने हितेशचा दिवस आहे. हितेशनं आज बॉलिंग देखील दमदार केली आहे आणि आता मात्र बॅटिंग देखील दमदार करतोय. हितेशच्या बॅट मधून 2 मोठे प्रहार आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. आता 10 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10 बॉल 18 ची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय असंच गणित बारणे टीम साठी होतं, ते सोडवलं होतं. आता इथून खऱ्या अर्थानं हो, इथून आपण पाहताय मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. पकडली आहे कॅच आणि इथून मात्र फलंदाज हितेशला परतावा लागेल. फलंदाज बाद झालाय. अगदी आपण पाहता हितेश तिसरा प्रहार करायचा होता, तो तिसरा प्रहार करण्याच्या नादामध्ये आपण पाहता मिस टायमिंग राहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करूच शकले नाहीयेत. नऊ बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. मनोज ओ, इथून आपण पाहताय फलंदाज आणखीन एक बाद, आणखीन एक धक्का. मनोज देखील बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती मनोजनं, तो पहिल्याच बॉल वरती इथून बाद होतोय. आकाशने मिळवली विकेट. बॅक टू बॅक 2 आदरे दिलेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. येणारे बॉल शिल्लक ते आता आपण पाहताय 8 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 18. आठ बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अगदी आपण पाहता ट्विस्ट निर्माण झालाय. त्या 2 षटकाराने मॅच पुन्हा एकदा खेचून आली होती. हो, इथून मात्र विकेट आली आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅटिंग करत असताना 38 धावा बनवल्या आणि आता बॉलिंग करत असताना दोस्ती चषक 2026 मधली पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या हितेशनं 2 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये मारले त्याच हितेशला त्यानं बाद केलं आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय ते बॅक टू बॅक 2 मोठे आदरे देत असताना आता येणारे 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 18. 7 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज भास्कर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला परंतु नॉर्थ सेकंड वरती अजूनही हनुमान जो उभा आहे त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं राहील. हो अगदी आपण पाहताय खोलामध्ये टाकलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसरी धाव आणि इथून आपण पाहताय दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. एकच धाव आली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 25. आता येणारे बॉल शिल्लक आहे 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 17. संदीप मार्के आणि निकेशजी दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दोस्ती चषक 2026 या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आमच्या प्रत्येक गावकऱ्याचा संतोषजी भगत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मार्केवाडी दुलेवाडी गावामधून आलेले सगळे आमचे प्रतिष्ठित ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक त्या सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. 6-17 हो पुढे सरकलेत. फटका किल्ला मिस टायमिंग आहे. फिल्डर वेगानं आलेत. प्रयत्न करतायत दुसऱ्या धावेचा. 2 धावा कंप्लीट झाल्या तिसऱ्या धावेसाठी. तिसरी धाव इथून आपण पाहताय. तिसरी धाव घेताना फलंदाज इथून बाद होतील. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता स्ट्राईक मिळाली हनुमंतला. धावा 2 ऍड झाल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय 27. आता येणारे 5 बॉल आणि धावा बनवायच्या त्या कंपल्सरी 15. येणारे 5 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. दादा 2 घेतल्या 2. अरे मॅच मध्ये थोडस लक्ष ठेवा. कन्फ्युजन होत अन्यथा पॅनल्टी आयोजक सांगतात पॅनल्टी दिली जाईल. ज्या फलंदाजाने मारला तो नॉन स्ट्राईक एंड वरती आउट झालाय. हो फटका चांगलाय. फिल्डर कडनं चुकी झाली. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जबरदस्त फटका इथून पाहायला मिळतोय. 4 धावा आल्यात. 5 मध्ये आता 15 हवे होते. आज चौकार आलाय. 4 मध्ये बनवायचे 11. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बरोबर अगदी आपण पाहताय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बीट केलं. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 31. 4 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. हो पुन्हा एकदा कट केला. गॅप शोधली आहे. बॉल थर्डमॅन मध्ये चाललाय. आउटफील्ड मध्ये बॉल थांबलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतात. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांना आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 33 वरती. येणारे बॉल शिल्लक येत आता.
ओ फटका हनुमनचा पाठ मधून आला. बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग षटकार. गाणे मध्ये ट्विस्ट झालाय, षटकार ठोकला. 3 मध्ये बनवायच्या होत्या, 9 आता आल्या. आता 2 बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 39 वरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 2. हो फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे, ठोकला षटकार. मॅच विन केली आहे.